नमस्कार. मी पुन्हा एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमचे स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप घेऊन आले. ब्लँकेट घरच्या घरी कसे ड्राय क्लीन करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हा माझ्याकडे ब्लँकेट आहे. त्याचा खूप वास येत येत होता आणि मी म्हटलं आज ही तुम्हाला ही टिप दाखवावी जेणेकरून तुम्हालाही त्याचा उपयोग करता येईल. पावसाचे दिवस असल्यामुळे त्याचे खूप वास येतात आणि आपण तसे ठेवू शकत नाही. मग मी तुम्हाला आज मी जी ट्रिक वापरते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जेणेकरून तुम्ही त्याचा उपयोग करून तुमचे ब्लँकेट स्वच्छ करून घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवते. मी याच्यासाठी बेकिंग सोडा घेतला आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या घरी असतोच. बेकिंग सोडा घेतला आहे आणि टॅल्कम पावडर जी आपण कोणतीही यूज करतो ती वापरलीच चालेल. जी माझ्याकडे आहे ती मी घेतली. बेकिंग सोडा आणि पावडर मी दोन्ही बाउलमध्ये मिक्स केले आणि ही गाळणी, चहाची गाळणी आहे, ती प्रत्येकाच्या घरी असते. हे दोन्ही मिक्स करून मी सगळीकडे वरती आता स्प्रेड करून घेणार आहे. म्हणजे सगळीकडे पसरून घेत आहे. जेणेकरून जे जर्म्स वगैरे असतील ते बेकिंग सोड्यामुळे त्याचं प्रमाण कमी होईल आणि पावडरमुळे आपल्याला त्याचा वास छान येईल आणि हे सगळीकडे मी असं स्प्रेड करून घेणार आहे. जे कुबट वास येतो आपल्याला ब्लँकेटचा तो नाहीसा होणार आहे. मी आता हाताने जर ते पसरवायचा प्रयत्न केला तर ती पावडर आणि बेकिंग सोडा माझ्या हाताला लागेल. त्यामुळे मी ते एका लाकडी पट्टीने म्हणजे तुमच्याकडे जे लाकडाचं असेल ते तुम्ही वापर करून ते सगळीकडे पसरवून घ्या. जेणेकरून ते हाताला आपल्याला लागणार नाही आणि सगळीकडे ब्लँकेटवरती एकसारखी जशी पसरता येईल तेवढी पसरवून घ्या. जिकडे म्हणजे वास आहे तो नाहीसा होईल आणि मी आता सगळीकडे असे पसरून एकसारखे घेत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून नवनवीन आयडिया तुम्हाला मला दाखवता येईल आणि तुम्हालाही त्याचा उपयोग करून घेता येईल. मी आता बघा सगळीकडे असे स्प्रेड करून घेतले आहे एकसारखे आणि आता त्याची जी धूळ आहे जे साठलेली ते आता मी खाली पाडून घेत आहे, झटकवून घेत आहे चांगल्या प्रकारे. आता मी ते झटकून घेतलेलं आहे आणि मी त्याची आता घाण काढत आहे. जी पडली आहे ती मी झाडू मारून घेत आहे आणि आता त्याच्यानंतर मी ते काय करणार आहे, ब्लँकेट आहे ना पूर्ण पसरवून घेणार आहे खाली. फॅन खाली पसरून घेणार आहे. 1 ते 2 तासापर्यंत तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून जो वास आहे तो निघून जायला मदत होईल आणि त्याच्यानंतर मी त्याची 2 तासानंतर मी घडी घालून घेणार आहे. जर तुम्हाला ते वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. जर नसेल वापरायचं तर ऊन पडेल त्यावेळेला तुम्ही ते उन्हात घालू शकता आणि चांगल्या प्रकारे धुवून परत ठेवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून नवनवीन आयडियाज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ मी परत घेऊन येईल.